UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये नाही तर संसदीय राजकारणात। दादासोबत नाहीत, आता सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे शर्यतीमध्ये नाहीत असे संकेत। अजितदादांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही। अजित पवारांच्या घर वापसीबाबत शरद पवारांकडून TV9च्या मुलाखतीमध्ये भूमिका स्पष्ट। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचा दावा, तर पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे भीष्म पितामह अशी टीका। भाजपची सत्ता असताना माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं, शरद पवारांचा खोचक टोला। 2019 मध्ये सत्ता स्थापनेवरून दिल्लीच्या बैठकीमध्ये अदानी होते हे चुकून बोललो। अदानी यांच्यावरून अजित पवारांचा युटर्न। मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही असं म्हणत पवारांकडून मात्र गौप्यस्फोट। मी भाषण सुरू केलं की पाऊस पडतो आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो। इचलकरंजीमध्ये शरद पवारांचं भर पावसामध्ये जोरदार भाषण। पावसात सभा घेतली की जागा जिंकून येते, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेघ। पवारांनंतर फडणवीसांचं देखील पावसात भिजत भाषण। सांगलीमधल्या शिराळ्यामध्ये सभा। बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाहीत। हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत। अजितदादा पंकजा मुंडे यांच्यावरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य। हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाहीत, अजित पवारांची भूमिका। योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे नारा युपीतच चालला नाही। योगी लोकसभेच्या वेळी त्यांच्याच राज्यामध्ये हारले, संजय राऊतांची टीका। मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहरे आणू शकतात। विनोद तावडे यांच्यानंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। एकनाथ शिंदे यांचं काम आता झालं, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा। मतदार स्लिप वाटण्यावरून वाद। अंबड पोलीस स्थानकाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। नाशिकमधील घटनेचा निषेध। भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला, पोलिसांनी चौकशी करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा। पंकजा मुंडेंचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा। एकदा या गद्दाराला पाडा, तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही। सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा। पक्षानं सांगितल्यास अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार। भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, तर दानवेंनी प्रचार केला असता तर मला प्रचाराची गरज नसती, सत्तारांचा पलटवार। मी माझा रिमोट तुमच्या हातात देऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातात कसा जाऊ देईल, पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचं प्रत्युत्तर। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा महाविकास आघाडीला पाठिंबा। धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ ट्विट करत घोषणा, तर एक है तो सेफ है असं म्हणत शेलारांची सडकून टीका। राज ठाकरेंच्या 5 ठिकाणी जाहीर सभा, मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे भाषण न करता फक्त भेट देत राज ठाकरे परतले। मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होत असल्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।